गोविंदनाथ महाराज की जय। साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता, हरी आला हाता, मग कैची भय चिंता, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी, काही उरोनी दिवरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत. हे पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. कलावज्ञ जीवोधरार्थावतार, कलंकाक तेजोदिकामोधिवक्त्रं, खलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिताय दिव्य लोकाशी नेली. कैलास राणा शिवचंद्रमोळी, फणेंद्र माता मुकुटे झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ बीन शंभू मज कोणतारी. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण, ते श्री गुरूंचे नमस्कारों आता. आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सका नामा म्हणी. विठ्ठल 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 साठविला हरी, साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय माणसाने मनुष्य देहाला आल्यानंतर आपल्या जीवनाची सफलता कशामध्ये आहे, सफलता सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा की ज्यांना गेले 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं, असे वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण
देवीदास महाराज गांगुर्डे महाराजांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज ही सेवा करण्याचं भाग्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्यांच्याकडून मला आमंत्रण आलं ते माझे परममित्र श्री हरिभक्त परायण, महाराष्ट्रभर ज्यांचं मृदंग क्षेत्रामध्ये नाव आहे असे माझे परममित्र श्री हरिभक्त परायण पवनजी महाराज गवळे यांच्या माध्यमातून या गांगुर्डे परिवाराने दिलेलं आमंत्रण आणि या आमंत्रणातून आज या ठिकाणी ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं। खरं तर या सेवेसाठी उपस्थित असलेली महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज मंडळी ज्यांच्या बोटाला धरून आजपर्यंत इथं येण्याचं भाग्य मला लाभलं असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परायण गानगंधर्व बाळासाहेब महाराज शाणे महाराजही आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे, आळंदीवरतून आले। खरं तर महाराष्ट्रातील दिग्गज गायक मंडळी आहे त्या सर्व मंडळींचे नावाची यादी ज्यावेळेस पूर्ण करायची असती त्यावेळेस महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नसती। एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे। त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी पाठीमागे चाल म्हटली, ज्यांचं बालपण आमच्या दोघांच्या पेटीला पेटी शेजारी होती, म्हणजे गुरुकुलात राहत असताना म्हणजे त्याच गोष्टीने आम्ही मरणाच्या दारातून सुद्धा दोघं सोबतच वाचून आलेलो। एवढं शक्यतो असलेले माझे परममित्र आमचे श्री हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज देवकर तेही आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर आमचे श्री हरिभक्त परायण केशव महाराज, काय होतं माझा एक स्वभाव आहे, मला नाव लक्षात राहत नाही। खरं तर केशव महाराजांचा माझा पहिला परिचय आहे, पण महाराज आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे। महाराजांच्याही चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होतो। त्याचबरोबर आमचे श्री हरिभक्त परायण गुरुजी, सर्वांचे गुरुजी आमचे मिरजकर माऊली तेही आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे। महाराजांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्याच निमित्ताने अनेक परिचित अपरिचित सर्वच गुणीजन मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथं उपस्थित आहे। सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही आणि मला माहिती आहे आपण परमार्थिक मंडळी आहात, आपलं नाव घेतलंच पाहिजे अशी कुणाची इच्छा सुद्धा असेल तर कीर्तन झाल्यावर सांगा, उखाण्यात घेऊ, आहे की नाही? पण मला हे गृहीत धरून चालतो की आपली कुणाची इच्छा नाही, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। दोन्ही चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील, टाळकरी मंडळी असतील, सर्व श्रोते मायबाप असतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज आवर्जून या कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे ते माझे परममित्र श्री हरिभक्त परायण शुभम दादा सवंद्रे आणि भूषण दादा कदम तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे। आणि या कीर्तनाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी हे कीर्तन आपल्याला यानंतरही पाहायला ज्यांच्यामुळे मिळणार आहे ते आमचे ऋषिकेश दादा तेही आज आवर्जून या ठिकाणी कीर्तनमाला यूट्यूब चॅनल तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि सुंदर अशी साऊंड सर्व्हिस गुरुकृपा साऊंड सर्व्हिस, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। खरं तर साऊंड सिस्टीम म्हटली की गायक वादक कीर्तनकार सर्वांचा प्राण आहे। का मी काय बोलतो हे तुमच्यापर्यंत पोचावं वाटत असेल आणि 4 वर्ष मी चांगला जागावं वाटत असेल तर अशी साऊंड सिस्टीम असली पाहिजे। हां, मीच नाही गायक पण आणि वादक पण, एवढी सुंदर अशी साऊंड सिस्टीम सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंगाच्या सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो। बघा, आज या ठिकाणी महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। त्या निमित्ताने या संपूर्ण गांगुर्डे परिवाराने आपल्या पित्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला हा अट्टहास आहे। आणि या अट्टहासाचा विचार करत असताना खरं तर आपल्या संस्कृतीचा विचार केला तर आपली संस्कृती ही कृतज्ञता प्रधान आहे। म्हणजे काय, आपली संस्कृती ज्याने ज्याने आपल्यावरती उपकार केलेले आहे त्या प्रत्येकाच्या उपकाराचं काय करणारी आहे, स्मरण ठेवणारी संस्कृती आहे। कारण की जो उपकाराचं स्मरण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं आणि जो त्या ठिकाणी उपकाराचं विस्मरण करतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं। मग माणसाने जीवनामध्ये कृतज्ञ असलं पाहिजे की कृतज्ञ? बोला ना, कृतज्ञ असलं पाहिजे। का? ज्याने आपल्यावरती उपकार केलेले आहे त्या प्रत्येकाचे उपकार माणसाने स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, नाहीतर तो माणूस इतका त्याज्य सांगितलेला आहे। महाभारतातला प्रसंग सांगतो, काय झालं, ज्या वेळेस
कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं आणि ते युद्ध चालू असताना त्यावेळेस द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा आणि तो अश्वत्थामा त्या ठिकाणी मेला अशी त्या ठिकाणी मरण पावला अशी त्या ठिकाणी घोषणा करायची होती, पण ती सत्य नव्हती. आणि ते अशी घोषणा केल्याशिवाय त्या ठिकाणी द्रोणाचार्य आपल्या हातातली शस्त्र टाकू शकत नव्हती आणि पांडवांचा विजय होऊ शकत नव्हता. देवाने युक्त लढवली. धर्मराजाला सांगितलं की आपण एक काम करू की सेनेमध्ये त्या ठिकाणी अशी एक बातमी पसरवू की अश्वत्थामा हताहा, म्हणजे अश्वत्थामा मेला. पण त्या ठिकाणी दोन अश्वत्थामा होते, एक प्राणी होता आणि एक मनुष्य होता. याचा विचार करत असताना फक्त अश्वत्थामा हताह म्हणजे मेला एवढंच सांगायचं, दुसरं काहीच सांगायचं नाही. आणि ही बातमी त्या ठिकाणी द्रोणाचार्यांच्या कानावरती गेली की ते त्या ठिकाणी शस्त्र टाकून देतील आणि पांडवांचा विजय पुढे होईनच. या दृष्टीने ही बातमी पसरवण्यात आली आणि पसरवल्यानंतर झालं असं का ही बातमी द्रोणाचार्यांच्या कानावरती गेली आणि द्रोणाचार्यांच्या कानावरती गेल्यानंतर द्रोणाचार्यांना फक्त धर्मराजावरती विश्वास होता की धर्मराजाच फक्त याच्यातलं सत्य काय आहे ते सांगू शकतो. पण देवाने आधीच प्रयोजन अशा प्रकारचं केलेलं होतं की धर्मराजाला सांगितलं की तू खोटं बोल, काय की अश्वत्थामा हता पण नरवहा कुंजरवा, म्हणजे हत्ती मेला की माणूस मेला हे तू बोल, पण बोलत असताना नरह कुंजरवा त्या ठिकाणी सावकाश बोल. आणि ते त्या ठिकाणी द्रोणाचार्यांना ऐकायला जाऊ नये याची व्यवस्था मी करतो. धर्मराजा तयार झाले नाही, पण देवाच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी धर्मराजा अर्ध सत्य बोलले. काय बोलले? पूर्ण खोटं बोलले, अर्ध सत्य बोलले. आणि अर्ध सत्य त्या ठिकाणी हे कुणाचं सांगतोय? दिवसभर चाटा मारणाऱ्याचं नाही, धर्मराजाचं सांगतोय. ते कधीच आपल्या जीवनात तेवढं अर्ध सत्य सोडता कधी खोटं बोलले. आणि आपण पावलाला खोटं बोलल्याशिवाय राहत ते तुम्ही म्हणा. हा म्हणजे याचा विचार लक्षात घेतला तर आपला असं लक्षात येतं की धर्मराजा जोपर्यंत सत्य बोलत होते तोपर्यंत धर्मराजाचा रथ जमिनीपासून काही अंतरावरती चालत होता. आणि त्यावेळेस अर्ध सत्य बोलल्यानंतर धर्मराजाचा रथ मातीतून त्या ठिकाणी चरून चालू लागला. मला आता कळालं शाने महाराज आपल्या गाड्या का पंक्चर होतात. याचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे की माणसाने जीवनामध्ये काय बोललं पाहिजे? खोटं बोललं पाहिजे. तुम्ही हा म्हणतायत नाही, माणसाने त्या ठिकाणी सत्य बोललं पाहिजे. पण धर्मराजाला देवाच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी अर्ध सत्य बोलावं लागलं आणि अर्ध सत्य बोलल्याचं पातक त्या ठिकाणी धर्मराजाला लागलं. धर्मराजा स्वर्गाची यात्रा सर करून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रगुप्ताने त्या ठिकाणी महाराजांचं जे काही पाप पुण्याचा पाडा आहे तो वाचायला सुरुवात केली. पण जीवनात निखळ पुण्य असताना फक्त एकदा अर्ध सत्य बोलण्याचं पाप धर्मराजांच्या आयुष्यात घडलं. आणि अर्ध सत्य घडल्याचा परिणाम त्या ठिकाणी धर्मराजाने सांगितलं, तुम्ही काय जी मला नरक यातना द्यायला तयार आहात ती मी भोगायला. पण चित्रगुप्ताने सांगितलं, तुमचं पाप एवढं काही मोठं नाही, तुम्ही बोलता अर्ध सत्य बोललेलं आहात, त्यामुळे तुम्हाला फक्त एकदा नरकाची यात्रा काय करावं लागेल? फिरून यावं लागेल. आणि ती नरकाची यात्रा फिरत असताना झालं असं की धर्मराजाने त्या ठिकाणी एका ठिकाणी असं बघितलं की त्या प्रेत योनीला असलेला जीव त्या जीवाच्या शरीराची खांडोळी करून त्या ठिकाणी टाकली जात होती. आणि ती खांडोळी टाकल्यानंतर गिधड असतील, कोले कुत्रे असतील, त्या मासाला खात. हे कुठलं सांगतोय मी? मृत्यू लोकातलं नाही, नरकातलं. आणि कशाचं पाप? त्या ठिकाणी धर्मराजाला प्रश्न पडला की ही गिधड कोल्हे कुत्रे या ठिकाणी भुकेने व्याकुळ झालेले आहे, ते मांस खात नाही. त्यांनी त्या दूतांना विचारलं, हा प्रकार काय आहे? त्यावेळेस धर्मराजाला सांगण्यात आलं की ही सगळी कृतज्ञ मंडळी आहे आणि त्या कृतज्ञ मंडळींचं हे मांस असल्या कारणाने त्याला कोल्हे कुत्रे सुद्धा खात. मग आपण ठरवायचं आपल्या जीवनामध्ये कृतज्ञ असलं पाहिजे ना? नाही, कृतज्ञ असलं पाहिजे. आणि म्हणून आपली संस्कृतीचा जर विचार केला तर आपली संस्कृती ही कृतज्ञता प्रधान आहे, उपकाराचं स्मरण ठेवणारी संस्कृती आहे. मग आपल्या संस्कृतीमध्ये कुणाकुणाचे उपकार मानले जातात
याचा जर विचार लक्षात घेतला तर आपल्याकडे जडाचे उपकार मानले जातात, जीवाचे उपकार मानले जातात आणि देवाचे उपकार मानले जातात. मी एवढं अवघड सांगणार नाही, जडाचे सांगणार नाही, जीवाचे सांगणार नाही. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे 3 प्रकारचे ऋण सांगितलेले आहे. कोणकोणते? पहिलं ऋण जे सांगितलेलं आहे ते देव ऋण सांगितलेलं आहे. दुसरं ऋण ऋषी ऋण सांगितलेलं आहे. आणि तिसरं जे ऋण आहे ते तिसरं ऋण मातृपितृ ऋण सांगितलेलं आहे. म्हणजे काय? तर देवाचे आपल्यावरती उपकार आहे, साधूचे आपल्यावरती उपकार आहे आणि आपल्या माता पित्याचे आपल्यावरती उपकार आहे. थोडक्यात बघू आणि पुढे चलू. देवाचे आपल्यावरती उपकार आहे. काय उपकार आहे? देवाने आपल्याला सुंदर प्रकारचा हा नरदेह दिला. देवाचा आपल्यावरती काय आहे? उपकार आहे. पण तो कशासाठी दिला हे सगळ्यात महत्वाचा उपकार आहे. कारण की पशु पक्ष्यांना सुद्धा देवाने नरदेह दिलेला आहे, पण त्यामध्ये भजन करण्यासाठी देह फक्त मानवाला दिलेला आहे. तो या झाला फाटा बधिकेचा, तो या झाला फाटा बधिकेचा, तो या झाला फाटा बधिकेचा, तो या झाला फाटा बधिकेचा. हे देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा, तो या झाला फाटा बधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा, तो या झाला फाटा बधिकेचा. बघा, देवाने पहिला आपल्यावरती उपकार केलेला आहे. काय? देवे दिला देह भजना गोमटा. देवाने खरंच आपल्याला सुंदर नरदेह दिलेला आहे. तुम्ही महिला मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहात म्हणून तुम्हाला विचारतो, एखाद्या बाईसोबत आपलं भांडण झालं आणि भांडण झालेल्या बाईला नाक देण्यामध्ये देवाने कंजूसी केली, तर एखादी शेजारची तुमच्याकडे आल्यानंतर तिचा आणि तुमचा संवाद चालू झाला, बोलणं चालू झालं, तुम्ही बोलत असताना काय म्हणता? काय म्हणता? त्या नकटीला वर तोंड करून बोलायला नाक तरी. नाक देण्यामध्ये थोडीशी कंजूसी केली. आपण आयुष्यभर त्या गोष्टीचं लांछन घेऊन त्या ठिकाणी जगत असतो. म्हणजे देवाने खरंच आपल्याला काय केलेलं आहे? सुंदर नरदेह दिलेला आहे. हा पहिला उपकार आहे की देवाने आपल्याला सुंदर प्रकारचा नरदेह दिला. पण तो देत असताना जर एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे दिला असता तर त्याचा काही उपयोग झाला असता का? नाही. मग देवाने त्याला सुंदर असे अवयव दिले. इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने जोडसी तू नारायण नासे जीवपन भवरोग. देवाने आपल्याला इंद्रिय दिले. हा देवाचा आपल्यावरती काय आहे बघा. आणि देवाने इंद्रिय देऊन खरंच आपल्यावरती उपकार केलेला आहे. कारण की आपल्या जीवनाच्या जडणघडणेमध्ये या इंद्रियाचं खूप मोठं कार्य आहे. देवाने आपल्याला हात दिले कशासाठी? मिसरी लावण्यासाठी. मग देवाच्या भजनामध्ये आपल्याला टाळी वाजवता यावी याच्यासाठी हाताचं प्रयोजन आहे. देवाने आपल्याला डोळे दिले कशाला? संध्याकाळी लागणारी मालिका पाहण्यासाठी. तू माझा याच्यासाठी का? नाही. त्या ठिकाणी आपल्याला डोळ्याचं प्रयोजन असं आहे की त्या डोळ्याने पहाविठो बाचे मुख, पहाविठो बारे मुख पावितो, बाचे मुख पावितो. हे डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहाविठो बाचे मुख, पहाविठो बाचे मुख, पहाविठो बाचे मुख. डोळे तुम्ही घाले सुख, पावितो बाचे मुख, पावितो बाचे मुख, पावितो बाचे मुख. बघा
या डोळ्याचं प्रयोजन काय आहे? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहता यावं यासाठी डोळ्याचं प्रयोजन आहे. कानाचं प्रयोजन काय आहे? ज्यावेळेस आम्हाला मालिका पाहून दिसायला कमी होतं त्यावेळेस लागलेल्या चष्म्याच्या काड्या अडकवण्यासाठी आम्हाला. तुम्ही खुशाल हा म्हणता नाही. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, त्या भगवान परमात्म्याचं गुणगान ऐकण्यासाठी. कारण की त्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहिलेला देव कसा आहे हे ऐकण्यासाठी कान आहे, आणि तो डोळ्याने पाहिलेला देव आपल्याला हृदयात बसवता यावा त्याच्यासाठी त्याचं वर्णन आहे. चा जर विचार केला तर पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की देवाने आपल्यावरती पहिला उपकार केलेला आहे की आपल्याला सुंदर प्रकारचा काय केलाय? नर दिले. पहिला उपकार आहे. दुसरा उपकार असा आहे की देवाने आपल्याला त्या ठिकाणी सुंदर प्रकारची अवयव दिली देवाच्या भजनासाठी. आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी त्याला जाणण्याचं ज्ञान दिलं. कारण की आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि गए ज्ञान नाही कोठे, आणि गए ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कुठे. म्हणजे त्या देवाला जाणण्याचं ज्ञान या देहामध्ये आहे. ते ज्ञान सुद्धा देवाने आपल्याला दिलं. हा आपल्यावरती देवाचा उपकार आहे. म्हणजे पहिला उपकार आपल्यावरती, पहिलं जे ऋण आहे ते देव ऋण सांगितलेलं आहे. दुसरं जे ऋण आहे ते साधूचं ऋण सांगितलेलं आहे, संतांचं ऋण सांगितलेलं आहे. काय संतांचा उपकार आहे हो आपल्यावर? संतांचा मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती मज निरंतर, जागविती मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती. गाय जावे त्याची भावे उतरावे, गाय जावे त्याची बघा. संतांच्या उपकाराचा विचार लक्षात घेतल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. पहिला उपकार आहे त्या ठिकाणी संत आपल्याला जागवतात, दुसरा उपकार आहे शिकवतात, आणि तिसरा उपकार आहे सांभाळतात. या उपकाराचा विचार लक्षात घेतला तर संतांचे आपल्यावरती उपकार आहे. अजून काय उपकार आहे? त्या ठिकाणी आपल्यासाठी स्वतःचा देह त्या ठिकाणी झिजवतात. देह कष्टविती परोपकारे. एवढंच नाही, संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती असं नाही, संतांचे उपकार कोणाकोणावरती आहे याचा जर विचार आपण केला तर संतांचे उपकार देवावरती आहे, संतांचे उपकार साधूवरती आहे, आणि संतांचे उपकार जीवावरती आहे. कसे उपकार आहे याचा विचार आपण बघू. संतांचे उपकार देवावरती आहे. संत देवाला सुद्धा जागवतात. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा. म्हणजे देवाला सुद्धा जागवण्याचं काम संत करतात. दुसरं साधूला सुद्धा उठा उठा साधू संत साधा अमृत. बरोबर आहे की नाही? म्हणजे साधूला सुद्धा जागवण्याचं कार्य त्या ठिकाणी संत करतात. आणि तिसरं जीवाला सांगतात काय? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माझा, विवता जन्माचा. जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा,
लागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. म्हणजे या संतांचा आपल्यावरती पहिला उपकार आहे, संत आपल्याला जागवतात. दुसरा उपकार काय आहे हो? दुसरा उपकार असा आहे की भगवान परमात्म्यापर्यंतचा जो मार्ग आहे तो मार्ग दाखवतात. मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संत ते. म्हणजे संत आपल्याला दुसरा उपकार करतात की त्या ठिकाणी जागवतात. जागवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मार्गस्थ करता. आणि तिसरी गोष्ट, त्या देवाची प्राप्ती करून देता. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणजे त्यामुळे आपल्याला, संतांच्या मुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. असे 3 प्रकारचे संतांचे सुद्धा उपकार आहे. पण अजून आपल्यावरती कुणाचे उपकार आहे तर याचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की आपल्यावरती आपल्या मात्या पित्याचे उपकार आहे. बघा, देवाने आपल्याला देह दिला, संतांनी जागवलं आणि आपल्याला मार्गस्थ केलं. पण ज्याच्यासाठी लागणारं शरीर हा नरदेह ज्यांच्यामुळे मिळाला ते आपले मात्या पिता आहे. आणि त्या आई वडिलांचे उपकार विचार आपण केल्यानंतर लक्षात येतं की त्या आई वडिलांच्या उपकारातून माणसाने उत्तीर्ण कधीच होऊ शकत. किती त्या ठिकाणी आई वडिलांसाठी केलं म्हणजे आपल्या त्यांच्यावरचे असलेले त्यांचे जे उपकार आहे ते आपल्याकडून फिटतील नाही ना. का फिटू शकत नाही? याचं कारण आहे की त्यांनी आपल्यावरती केलेले उपकार आपल्या पायाच्या आपल्या अंगाच्या कातड्याचे त्या ठिकाणी जोडे जरी त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आपण तयार केले तरी आपण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत. आणि शास्त्र सांगतं की आई वडिलांच्या ऋणातून माणूस कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. अजून एवढंच नाही, मी म्हणतो शास्त्राने सांगितलं म्हणून जाऊ द्या, पण त्यांच्या उपकाराचा जर विचार केला तर त्यांचे बापाचे उपकार किती आहे. महाराज म्हणतात बापाने काय केलं, आपल्यासाठी आपली कुरवंडी वाळवून टाकली. बाप करी जोडी लेकुराची मोडी, बाप करी जोडी लेकुराची मोडी, बाप करी जोडी लेकुराची मोडी, बाप करी जोडी लेकुराची मोडी. आपुली कुरवंडी आपुली कुरवंडी वळवोने वळवोन, आपुली कुरवंडी, आपुली कुरवंडी वाळवोन, आपुली कुरवंडी वाळवोन. एकाती केला हिराची जाग, आपली कुरवंडी वाळू, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं सांगा बरं, तुमचं लेकरू असतं पोटचं तर अशाच वाजवल्या असतात का? हा ना, जरा मन मोकळ्यापणे, कमी कमी टाळ्या वाजवायला त्याला तरी नाही हो काहीतरी फाईन पडत. मोकळ्या मनाने वाजवलं पाहिजे. बघा, तुकोबाराय म्हणतात की बाबा बाप आपल्या मुलासाठी काय करतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. तो बाप आपल्या मुलासाठी आयुष्यभर एक एक पै पै त्या ठिकाणी जमा करतो
आणि जमा करून त्या ठिकाणी ती कमवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतो. कोणासाठी? आपल्या मुलाबाळांसाठी. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांचे उपकार मानले पाहिजे. आणि ते उपकार मानून, शास्त्राने सांगितलं म्हणून करू नका, पण त्यांचे उपकार स्मरणामध्ये ठेवून त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल शास्त्राने सांगितलेल्या 2 गोष्टी करा. काय करायचं? जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्यांची सेवा, आणि एकदा की ते आपल्यातून गेले की त्यांच्याबद्दल स्मरण. विठ्ठल विठ्ठल. कारण की सगळ्यात जगातील मोठं तीर्थ कोणतं सांगितलं असेल तर मातृपितृतीर्थ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सकळ तीर्थांची धुरी जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन की जे. माऊली म्हणतात की जर तुमचे आई वडील असतील तर कुठल्याही तीर्थाला माय बाप केवळ कासे एने नदायती तासे एने नदायती तासे एने नदायती तासे बाप केवळ कासे नदायती तासे एने नदायती तासे एने नदायती तासे. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. म्हणजे ज्याचे माय बाप आहे त्याच्यासाठी सर्व तीर्थ आपल्या घरी आहे. मग जोपर्यंत आपल्या आई वडील आहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य सांगितलेलं आहे आणि केलंच पाहिजे. का? याचं कारण आहे की आपला बाप आपल्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्च करत असतो आणि त्याने खर्च केलेला आयुष्याचा मोबदला म्हणून त्या ठिकाणी त्याची आपण सेवा केली पाहिजे. बरं, एवढंच नाही, तो बाप त्या ठिकाणी जे काही कमवतो ते सगळं आपल्यासाठी या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवून जातो. आणि ते जर आपल्यासाठी जर करत असेल तर त्यांच्या आपल्यावरती काय आहे? उपकार आहे. मग त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. मग काय करायचं? पहिली गोष्ट सेवा करायची. कुठपर्यंत? जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा करायची. आणि निश्चित त्या ठिकाणी शारीरिक पद्धतीने सेवा नाही करता आली तरी चालेल. त्यांचं मन आपल्या ज्या कृतीने संतुष्ट राहतं ती कृती जर प्रामाणिकपणे केली तर आई वडिलांची सेवा केल्याचं पुण्य सुद्धा त्या ठिकाणी लाभतं. काहीच करू नका. ज्याने आपल्या आई वडिलांना आपल्याकडे बघितल्यानंतर समाधान प्राप्त होतो, सुख त्या ठिकाणी मिळतं, अशी गोष्ट करणं म्हणजे त्या सेवेचं फळ प्राप्त करणं असं म्हटलं जातं. तुम्ही हातपाय दाबले, त्यांची उठाठेव केली म्हणजेच पुण्य नाही. जोपर्यंत ते त्यांचं करू शकतात तोपर्यंत त्यांना मनाने संतुष्ट ठेवा. आणि ज्या दिवशी ते अंथरुणावरती पडतील त्या दिवसापासून त्यांची सेवा करा. आणि ते करणं आपलं कर्तव्य सांगितलेलं आहे. पहिलं कर्तव्य, जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा. आणि दुसरं जे कर्तव्य आहे, एकदा की ते आपल्यातून निघून गेले की त्यांचं जे श्राद्ध कर्म सांगितलेलं आहे ते श्राद्ध कर्म करणं ही पुत्राची त्या ठिकाणी काय सांगितलेली आहे? सेवा सांगितलेली आहे. कारण की आपले वडील गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं श्राद्ध असेल, त्यांचं प्रत्येक श्राद्ध म्हणजे दशक्रिया विधी असेल, 13वा असेल, त्यानंतर महिना श्राद्ध असेल, वर्ष श्राद्ध असेल, हे मुलांनी केलेच पाहिजे. मग एवढं केलं म्हणजे संपलं का? नाही. 3 पर्व काळ सांगितलेले आहे. त्या 3 पर्व काळावरती मुलाने आपल्या पित्याचं मातेचं स्मरण केलंच पाहिजे. कोणकोणते? अक्षय तृतीया, गुढीपाडवा आणि पितृ पंधरवाड्यातील त्यांच्या नावाने येणारी तिथी आणि वर्षातील ज्या तिथीला ते गेले त्या तिथीला त्यांचं स्मरण करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यातून जात असताना काय काय करायचं तर त्या कर्तव्य सांगत असताना पिंडदानादी कर्म सांगितलेलंच आहे. पण त्या ठिकाणी पुत्राने एकदा गयेला गेलं पाहिजे. गयेला जाऊन त्या ठिकाणी त्यांचं श्राद्ध कर्म केलं पाहिजे. आणि त्यांच्या नावाने ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, असे अनेक प्रकारची दानं त्या ठिकाणी मुलाने केली पाहिजे. ही सगळे त्या ठिकाणी त्या मुलाची कर्तव्य सांगितलेली आहे. आणि म्हणून या संपूर्ण गांगुर्डे परिवाराने आपल्या पित्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी अन्नदानाबरोबर या ठिकाणी ज्ञानदान घडावं आणि या ज्ञानदानाच्या माध्यमातून ही आजची सेवा करण्याचं भाग्य माझ्या पदरामध्ये दिलं. विठ्ठल विठ्ठल.
आणि या सेवेमध्ये घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो, भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवा. कारण की आपण मगाशी काही बघून गेलो की या देहाचा फायदा काय आहे. या देवाचा फायदा असा देहाचा फायदा असा सांगितलेला आहे की या देहाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. देवाला आपलंसं करता येतं. कारण की मनुष्य पण तरी साधी नारायण, त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करता येतं. आणि जोपर्यंत त्याला आपण आपलंसं करत नाही तोपर्यंत महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये सुख येऊ शकत. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नो दे विना देवा, सुख नो दे विना देवा. आपुला तो एक देव करुणी गावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख बघा, महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नोही. म्हणजे आपण या मनुष्य देहाला आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पहिली गोष्ट भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला आपलं जन्म मरण खंडित करायचं आहे. काय करायचं आहे? पहिली गोष्ट आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, देव आपलासा करायचा आहे. आणि देहाला आल्यानंतर देव प्राप्त झाल्यानंतर आपलं जन्म मरण खंडित करायचं आहे. का? त्या ठिकाणी या शरीराचं महत्व सांगत असताना हा त्या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की या देहाने आपलं जन्म मरण आपल्याला संपवता. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. म्हणजे आपलं जन्म मरण त्या ठिकाणी आपल्याला संपवता येतं. कारण की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणावरतून एक दिवस, आणि असं शाने महाराज मी एक दिवस सांगितलं की या गावातले सगळे जण 7 दिवसात काय सांगितलं. पवन महाराज तुमच्या सारखेच पाहुणे होते, ते कीर्तनात हसायचे. मग त्यांना मी विचारलं का हो, का हसताय? ते म्हणे मी या गावातला नाही. म्हटलं तुम्ही कोणत्याही गावातले असा 7 दिवसात तुम्हाला आहे की नाही. आणि प्रत्येकाला किती दिवसात जायचंय? नाही सोमवारी गेलं तर आता तुम्ही पुढे लावून घ्या सगळं, पण एक दिवस निश्चित. कारण की या मृत्यू लोकांमध्ये कुणालाच राहता आलं नाही. महाराज म्हणतात आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. म्हणजे या मृत्यू लोकातून प्रत्येकाला जायचंय. का? जे अवताराधिक रामकृष्णाधिक आले त्यांना सुद्धा या ठिकाणी राहता आलं नाही. महाराज म्हणतात येथे उरो नाही आले अवतार, आणि ते पामर जीव किती. म्हणजे तुम्हा आम्हाला एरांमध्ये गणलेलं आहे. जे रामकृष्ण अवतार, कारण की कबीर महाराजांचा दोहा आहे काय, 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए 88 33 कोटी देवता भी मर गए, पडे कालके फाशी. म्हणजे या मृत्यू लोकातून प्रत्येकाला जायचं. आणि गीता माऊली सुद्धा सांगते जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. एक दिवस या मृत्यू लोकातून प्रत्येकाला जायचं आहे. पण ते जाण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पहिली गोष्ट भगवंताला प्राप्त करायचं, देवाला आपलंसं करायचं आहे. आणि देवाला आपलंसं करून त्या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी जन्म मरण संपवायचं आहे. पण ते जन्म मरण आपल्याला संपवता येतं, त्यासाठी काय करावं लागतं तेच महाराज अभंगाच्या साठविला हरी, 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 साठविला हरी.
साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी हाती हृदय मंदिरी हृदय मंदिरी सरली हेरधार साची सरली हेरधार मंदिरी मंदिरी तुमच्या टाळ्या वाजवण्यातूनच सगळं समजलं. पुढचं बोलायचं कामच राहिलं. बघा, महाराज म्हणतात या मनुष्य देहाला आल्यानंतर काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवलं पाहिजे. साठविला हरी, त्या देवाला आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं पाहिजे. कारण की त्या देवाला आपण जर अंतःकरणामध्ये साठवलं तर तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी राहतो. पण आपण त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. खरं तर आपण काय करत नाही, आणि आपल्याला तो आपल्या हृदयात तो राहावा असं वाटत सुद्धा. तुमच्या हसण्यातून आता मला तर सगळंच कळलं है की नाही. आपल्याला तो राहावा वाटत का? याचं कारण आहे की जोपर्यंत आपलं अंतःकरण निर्मळ होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये राहू शकत. त्याच्यासाठी आपल्याला अंतःकरण काय करावं लागतं? तुका म्हणे चित्त करार निर्मळ ये बोनी गोपाळ रागते ते ये बोनी गोपाळ रागते ते तुका म्हणे चित्त करार निर्मळ हे ओरी गोपाळ राहिले हे ओरी गोपाळ राहिले तुका म्हणे चित्त करार निर्मळ ये बोनी गोपाळ ये बोनी गोपाळ रागते ते ये बोनी गोपाळ रागते ते तुका म्हणे चित्त करार निर्मळ हे ओरी गोपाळ हे ओरी गोपाळ राहिले हे ओरी गोपाळ वा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. म्हणजे आपल्याला सर्वात पहिले आपलं अंतःकरण काय करावं लागेल? साधी गोष्ट आहे. आपण माणूस बसताना सुद्धा जागा कशी पाहून बसतो? खरं सांग, कशी पाहून बसतो? पवन महाराज मंडळी तर लई चांगली जागा पाहून बसतात है की नाही. हा, याचं कारण आहे की माणसाला बसताना सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छता लागते, घरात राहताना स्वच्छता लागते. मग जर त्या ठिकाणी आपलं अंतःकरण जर षडविकारांनी त्या गलिच्छ भरलेलं असेल तर मला असं वाटत नाही देव आपल्या अंतःकरणामध्ये येऊन नाही ना. का? त्याच्यासाठी आपलं अंतःकरण त्या ठिकाणी निर्मळ करावं लागेल. आणि अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस ते निर्मळ होईल त्यावेळेस भगवान परमात्मा आपोआपच येऊन बसेल. आपोआपच, काहीच करण्याची गरज नाही.
कारण की सावता महाराजांनी काय केलं? काहीच केलं नाही, फक्त अंतःकरणामध्ये जी भावना आहे ती स्वच्छ ठेवली. आणि आजकाल माणसाची भावनाच एकामेकाबद्दल स्वच्छ राहिली नाही. म्हणजे शेजारच्यानी गाडी घेतली तरी याच्यात लगेच पोटात दुखायला सुरुवात होते. याच्यासाठी भावना खूप अत्यंत महत्वाची आहे की त्या ठिकाणी दुसऱ्याचं मोठेपण माणसाला पाहवलं पाहिजे. आणि आजकाल समाजामध्ये हीच विकृती तयार झाली की त्या ठिकाणी माणसाला कुणाचंही मोठेपण पाहावत. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं मोठेपण पाहवत. सगळे हा म्हणतायत. बरोबर आहे, आपण भारतातले नागरिक आहोत. भारत हा माझा देश आहे. पण मला असं सांगायचं आहे की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो हे आपलं पहिलं भाग्य आहे. का? भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतासारख्या देशामध्ये आलो का? कारण की पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य बघा, महाराज म्हणतात पुण्य भूमी आणि पुण्य देश. का? जिथे वैष्णव राहतात. आणि त्या, कारण की आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या वैष्णव म्हणूनच या महाराष्ट्राची ओळख आहे. वारकरी संप्रदाय म्हटलं की महाराष्ट्र लोकांना आठवतो. आणि अशा संत भूमीमध्ये आपण जन्माला आलोत, हे आपलं काय आहे? खरंच कधी कधी माणसाने हा विचार केला पाहिजे की आपण किती भाग्यवान आहोत. जर आपण महाराष्ट्र सोडून जर अमेरिकेत जन्माला आलो असतो तर वारीला कुठे गेलो असतो? है की नाही? प्रश्नच आहे की नाही? की बाबा जर अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो असतो तर त्या ठिकाणी वारी कोणत्या देवाची करावी लागली असती? कोणत्या देवाच्या पायावरती डोकं ठेवलं असतं? हे अनेक प्रश्न आहे. आपण भाग्यवान आहोत, इथं होतो. आणि आपण भारतासारख्या देशामध्ये आलो, पण आल्यानंतर आपण त्या मार्गाने चालायला पाहिजे, त्या मार्गाने चालत. आणि त्यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध पवित्र होत नाही. आणि त्यामुळे देव आपल्या अंतःकरणामध्ये येऊन राहत. सावता महाराजांनी काहीच केलं नाही, फक्त देवाचं नामस्मरण आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते सावता महाराजांनी केलं. पण त्या जगाच्या मालकाला अंतःकरणामध्ये साठविलं. साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला माता, साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता. धन्यताची माता, धन्यताचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्यताची माता, धन्यताचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हे वर्णन कुणाचं आहे? सावता महाराजांचं आहे. म्हणजे आपलं अंतःकरण त्या ठिकाणी जर शुद्ध झालं तर त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा तयार होते. विठ्ठल 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 विठ्ठल. एक राजा अत्यंत भगवत प्राप्तीशी निष्ठा असलेला, आपलं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणामध्ये व्यतीत करणारा, पण आपल्याकडून जे भगवंताचं नामस्मरण होतंय याचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन न करणारा. कारण की आपण सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतो, पण त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की मी भजन करताना सगळ्या गावाने माझ्याकडे काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पाहिलं पाहिजे. पण त्या ठिकाणी देवाचं राजा भजन करायचा
पण ते पण आपल्या अंतकरणामध्ये आणि निष्काम त्या ठिकाणी मनातली भावना त्या ठिकाणी प्रफुल्लित करून अत्यंत तेजस्वी भावनेने त्या ठिकाणी तो भजन करायचा. आणि भजन करत असताना झालं असं की त्या राजाची पत्नी तिला वाटायचं की माझा पती कधी भजन करत, आणि तिची एवढी तळमळ असायची की एकदा तरी देवाचं नामस्मरण माझ्या पतीच्या मुखामध्ये आलं पाहिजे. आणि एकदा जर देवाचं नाम जर त्या ठिकाणी त्याच्या मुखाला आलं तर त्या ठिकाणी तो मोक्षाला प्राप्त होईल तिची भावना होती. पण राजा कधीही त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी करत नव्हता. सतत काय करायचं, आपलं व्यवहार जो काम आहे ते करायचं आणि अंतःकरणामध्ये फक्त देवाबद्दल त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी मनातले मनात करायचं. आणि करत असताना ती राणी आपल्या पतीच्या मुखाला त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन यावं याच्यासाठी अनेक प्रकारची व्रत वैकल्य त्या ठिकाणी साधना उपासना करत राहायची. आणि ती साधना उपासना करत असताना त्या ठिकाणी देवाला फक्त एवढं म्हणायची की माझ्या पतीच्या मुखाला एकदा देवाचं नाव, जसं बऱ्याच माता माऊला मंदिरात गेल्यानंतर फक्त म्हणते आमची तेवढे यांची सुट्टी दे, है की नाही. पण त्या राणीचं म्हणणं असं होतं की माझ्या पतीला सगळं त्या ठिकाणी वैभव संपन्न राज्य आहे, पण माझ्या पतीच्या मुखातून काय येत नाही, देवाचं नामस्मरण येत नाही. तो त्या ठिकाणी देवाचं स्मरण करत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी एकदा तरी देवाचं स्मरण केलं पाहिजे. कारण की साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम, म्हणजे सतत देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. पण तो राजा करत नाही अशी त्या राणीची भावना होती आणि त्यासाठी ती व्रत वैकल्य करायची. पण एक दिवस असं झालं की राजा त्या ठिकाणी थकलेला होता, इतका थकलेला होता की दिवसभर काम झालं, संध्याकाळी तो त्या ठिकाणी आला. आल्यानंतर त्या ठिकाणी भोजनगृहामध्ये गेला, भोजन केलं आणि आपल्या शयनगृहामध्ये म्हणजे झोपण्याच्या रूम मध्ये बेडरूम मध्ये आला. आणि बेडरूम मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी पडला. आता दिवसभर काम करून त्या ठिकाणी थकलेला राजा, शरीर थकून गेलेलं होतं, पडल्या पडल्या त्या ठिकाणी त्याला डोळा लागला, झोपी गेला. आणि झोपी गेल्यानंतर त्या ठिकाणी राजा झोपलेला आहे. राणीने आपलं संपूर्ण काम आटोपलं आणि संपूर्ण काम आटोपून त्या ठिकाणी राणी आली त्या शयनगृहामध्ये म्हणजे बेडरूम मध्ये आली. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्या राणीच्या पायांचा आवाज राजाच्या कानावरती गेला आणि राजाच्या कानावरती पडल्यानंतर राजाची अर्ध झोप मोडली. राजा या कुशीवरतून त्या कुशीवरती झाला आणि त्या एक कुश बदलत असताना त्या ठिकाणी हे राम राजाच्या तोंडातून शब्द निघून गेला. तो शब्द राणीच्या कानावरती पडला. राणीला एवढा आनंद झाला की राणीला असं झालं, सकाळ कधी उजडते आणि कधी राजाने हे राम म्हटलं याचा आनंद उत्सव साजरा करते, एवढी त्या राणीची तळमळ चालू झाली. राणी त्या ठिकाणी वाट पाहू लागली की रात्र कधी संपते दिवस कधी उजडतो. त्या ठिकाणी भल्या पाठी राणी उठली, आपला त्या ठिकाणी नित्यनेम उरकला आणि त्या राणीने सेनापतीकडे निरोप पाठवला की संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी मिठाई वाटा, का आनंद उत्सव साजरा करायचा आहे. आता ते म्हटलं जातं राजहट्ट, श्रीहट्ट, बालहट्ट. राजाची पत्नी आहे, राजहट्ट तर पुरवावाच लागणार आहे. त्यात ती राजाची पत्नी असल्यामुळे स्त्री आहे, तिचाही हट्ट पुरवावा लागणार आहे. सेनापतीने कुठल्याही प्रकारचा प्रतिस्पर्ध शब्द न करता त्या ठिकाणी सगळ्या हलवयांना सांगितलं की राज्यभर मिठाईचे पेटारे पाठवा. त्या मिठाईचे पेटारे वाटायला सुरुवात झाली. त्या ठिकाणी राजाने आपला नित्यनेम सकाळी उठला, नित्यनेम उरकला आणि नित्यनेम उरकून त्या ठिकाणी राजा महालामध्ये जाऊ लागला. आणि जात असताना राजाच्या दृष्टीला असं पडलं की आपल्या महालातून काय होतंय, मिठाई बाहेर पडते. राजाने त्या मिठाईचे पेटारे घेऊन जाणाऱ्या सेवकांना विचारलं, का रे हे कुठं चालवलं? माहित नाही म्हणे, फक्त वाटायला सांगितलं. कोणी सांगितलं? सेनापतींचा आदेश आहे. काय कारण? नाही साहेब, राजेसाहेब माहित नाही. सेनापतीला बोलवणं पाठवलं राजाने. सेनापतीला विचारलं, सेनापती साहेब ही सगळी मिठाईची पेटारे राज्यामध्ये चालली, याचं कारण काय आहे? सेनापतीने सांगितलं, महाराज याच्यातलं मला काहीच माहित नाही. राणी साहेबांचा आदेश आहे आणि त्या आदेशावरतून ही मिठाई राज्यभर वाटल्या जाते. हे का सांगतोय मी की भगवान परमात्म्याला माणसाने कसं हृदयामध्ये साठवलं पाहिजे. सेनापतीने सांगितलं की बाबा संपूर्ण राज्यात राणी साहेबांनी मिठाई वाटायला सांगितली,
राजाला वाटलं राणीला काय असं त्या ठिकाणी आनंद झाला की राणीने संपूर्ण राज्यात मिठाई वाटायला सांगितली, काय हा आनंद उत्सव आहे. म्हणून राजाने राणीला बोलवण्यासाठी निरोप पाठवला. राणी साहेब त्या ठिकाणी आल्या आणि आल्यानंतर राजाने विचारलं, राणी साहेब ही सगळी मिठाई राज्यभर वाटायला चालली, काय कारण आहे याच्या पाठीमागचं तुम्ही सांगू शकता का मला. राणी साहेबांनी सांगितलं, महाराज अनेक वर्ष मी व्रत वैकल्य करते की एकदा तरी तुमच्या मुखाला देवाचं नाव आलं पाहिजे, पण एकदाही त्या आजपर्यंत तुम्ही माझ्या समोर देवाचं नामस्मरण केलं आणि आजपर्यंत त्या देवाचं नामस्मरण केलं नाही. पण रात्री त्या ठिकाणी तुम्ही जेवण केलं आणि माझ्या आधी त्या ठिकाणी झोपण्यासाठी शयनगृहामध्ये गेलात आणि शयनगृहामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मी माझं काम आटवून पुन्हा महालामध्ये आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या पायांचा आवाज ऐकून तुमची झोप त्या ठिकाणी मोडली थोडी आणि त्यावेळेस तुम्ही कूच बदलली आणि ती कूच बदलत असताना हे राम शब्द त्या ठिकाणी तुम्ही म्हटले. राधाच्या डोळ्यात अश्रू आले. सांगितलं, अरे काय घडलं माझ्याकडून, हे पाप घडलं काय. आयुष्यभरचे राम अंतकरणामध्ये साठवला होता तो राम आज मुखाच्या वाटे बाहेर पडला. आता इथून पुढे जगण्यात काय अर्थ राहिला. राजाने देहाचा त्याग केला. हे का सांगतोय मी की एवढं त्या भगवान परमात्म्याला आपण अंतकरणामध्ये साठवलं पाहिजे की त्या भगवान परमात्म्याला जर आपण अंतकरणामध्ये साठवलं तर त्याचा फायदा काय आहे. अभंगाचं दुसरं चरण. त्याची सरली त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. बघा, जर त्या भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवलं तर त्याचा फायदा काय सांगितलेला आहे. त्यांची सरली एरझार, जे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आहे, जे पुन्हा पुन्हा जन्माला येऊन गर्भवासाचं दुःख भोगायचं आहे, ते दुःख भोगण्याची गरज नाही. आणि एवढंच नाही, जन्म मरणाचा जो व्यापार आहे तो सफल होतो. कशाच्या कारणाने? त्या भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवल्याच्या कारणाने.
आणि त्या जर भगवान परमात्म्याला आपण अंतःकरणामध्ये साठवलं तर तो भगवान आपल्या हाताला येतो आणि हाताला आल्यानंतर काय होतं तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हरियाला हाता हरियाला हरियाला हाता 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 मग कशी भय चिंता मग कशी भय चिंता केशव बाबा तुका हरियाला हाता मग कैची भय चिंता कारण की तो भगवान परमात्मा आपल्या जर हाताला आला म्हणजे आपल्या जर अधीन झाला तर अधीन झाल्याचा परिणाम त्या ठिकाणी माणसाच्या भय संपतं आणि चिंता देखील संपते. भय कसं संपतं चिंता कशी संपते हा कीर्तनाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. पण आपल्याला कशाचं बंधन आहे वेळेचं बंधन आहे. कारण की आपल्याला माहिती आहे काय प्रवचन 1 तास कीर्तन 2 तास भजन 3 तास आणि गोंधळ रात्रभर बरोबर आहे की नाही. मग आपल्याला काय करायचंय कीर्तन करायचं आहे. आपल्या वेळेचं बंधन आहे. म्हणजे भगवान परमात्मा आपल्या अधीन जर झाला हाताला जर आला तर आपल्या जीवनातली भय संपते आणि चिंता ही संपते. मग त्या ठिकाणी काय भय संपतं आणि काय चिंता संपते तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे हरी हरी तुका म्हणे हरी हरी तुका म्हणे हरी हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी हरी तुका म्हणे हरी हरी तुका म्हणे हरी हरी तुका म्हणे हरी काकी बुराना दे बुरे काकी बुराना दे बुरे 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 ताती सरडी गे भार याची सरडी गे भार काही उराने दे बुरे काही उराने दे बुरे 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 ताती सरडी गे ताती सरडी गे तारे थाला तो फाला व्यापार झाला सफल पर झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार व्यापार त्याची सरली त्याची सरली वा तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. बघा तुकोबाराय म्हणतात जर भगवान परमात्मा आपल्या हाताला आला तर त्याचा परिणाम काय आहे. भगवान परमात्मा आपलं काही शिल्लक राहू देत नाही. काय शिल्लक राहू देत नाही. आपलं पापही शिल्लक राहू देत नाही आणि आपलं पुण्य देखील सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहू देत नाही. कारण की तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दू पाप पुण्यांगा. म्हणजे
देव जर आपल्या अधीन जर झाला तर आपल्या जीवनामध्ये पापही त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही आणि त्या ठिकाणी पुण्य देखील सुद्धा शिल्लक राहत नाही. का? त्यावेळेस आपण संतत्वाला त्या ठिकाणी पोहोचलेलो असतो आणि त्या संतत्वाला पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवावं लागतं. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की महाराज तुम्ही म्हणता भगवान परमात्मा पापही शिल्लक राहू देत नाही आणि पुण्यही शिल्लक राहू देत नाही, पण या मृत्यू लोकात आल्यानंतर याला कर्मलोक म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला काय करावं लागतं? काय करावं लागतं? कर्म करावं लागतं. कारण की कर्म भोगण्यासाठीच आपण केले कर्म झाले त्याची भोग आले, ते भोगण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. मग तुम्ही म्हणता पापही शिल्लक राहत नाही आणि पुण्यही नाही. का? कारण की माणूस ज्यावेळेस संतत्वाला प्राप्त होतो, ज्यावेळेस तो संतत्वाला प्राप्त होतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं असेल किंवा त्या जीवाचं असेल, त्या संतांचं त्या ठिकाणी नामस्मरण जो करतो त्याला संतांनी केलेलं पुण्य जात असतं. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी तो त्या संतांची निंदा करतो त्यावेळेस संतांकडून चुकून घडलेलं जे काही पाप असेल ते त्याच्या वाट्याला जातं. त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याचं पापही उरू देत नाही आणि पुण्य देखील त्या ठिकाणी उरू देत नाही. तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी. आणि त्या ठिकाणी जर त्याचं पापही शिल्लक राहिलं नाही आणि पुण्यही शिल्लक राहिलं नाही तर त्याचा फायदा काय सांगितलेला? त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार. त्याचं जन्म मरण त्या ठिकाणी सफल होत असतं. हे जन्म मरण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सफल व्हावं वाटतं की नाही? आणि हे वाटलं नसतं तर म्हणावं महाराज आम्ही कीर्तनाला आलो असतो का? बरोबर आहे की नाही? ते सफल होण्यासाठी तर आपण कुठं आलोय? कीर्तनाला आलोय. मग ज्याला ज्याला असं वाटतंय की माझं जन्म मरण त्या ठिकाणी सफल झालं पाहिजे त्यांनी प्रत्येकाने दोन्ही हात वरती करा. आणि ज्याला दोन असतील त्यांनीच दोन करा. हा, काहींना हँडिकॅप असतात त्याच्यामुळं हा राहू द्या असंच. आता येऊ का जाऊन मी? विठोबार खुमाई बार खुमाई बार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमार 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 कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज महाराज की गोबार कुमार 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 गोबार कुमार. घ्या हात घेतले वाटतं तुम्ही. मला वाटलं घेतलेच नाही. बघा, आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे आणि भक्ती करून आपण सुद्धा त्या ठिकाणी वैकुंठाला गेलं पाहिजे. खरं तर आज एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनामासारखा असं वाटतं की हा 7 दिवसापासून चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ पण एका दिवसाचा असलेला हा उत्सव आणि अत्यंत सुंदर या ठिकाणी नियोजन या परिवाराने आपल्या पित्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे करत असताना या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. का? यांच्या निमित्ताने सर्व संत साधू मुनी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या समवेत आपण सुंदर असा हरिपाठ केला ते श्री हरिभक्तपरायण रामदास महाराज असतील, शामराव महाराज असतील, लक्ष्मण महाराज असतील, यांच्या समवेत संपूर्ण आपले वारकरी मंडळातील सर्व वारकरी आपण सर्वांनी या ठिकाणी या महाराजांच्या जाण्याच्या निमित्ताने, देवीदास बाबांच्या जाण्याच्या निमित्ताने या ठिकाणी नामस्मरण घडलं. खरं तर नामस्मरणाचा फायदा सांगत असताना 2 प्रकारचा आहे. काय होतं? नामस्मरणाने आपल्या जीवनातलं पापही जळतं आणि पुण्य सुद्धा प्राप्त. डबल फायदा आहे.
आणि असा नामस्मरणाचा त्या ठिकाणी सुंदर नामपाठ म्हणजे हरिपाठ या ठिकाणी आपण सर्वांनी महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घेतला. त्या निमित्ताने सर्वच आपण उपस्थित राहिला. खरं तर या ठिकाणी या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. का तर आपल्या पित्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी संपूर्ण गांगुर्डे परिवार असेल, त्यातील हरिभक्तपरायण मोतीराम भावडी गांगुर्डे असतील, त्यांच्या सौभाग्यवती राजूबाई मोतीराम गांगुर्डे असतील, सीमा भावडू गांगुर्डे, हिराबाई सोमा गांगुर्डे, आशाबाई राजाराम गांगुर्डे, वैशाली देवीदास गांगुर्डे, लक्ष्मण मोतीराम गांगुर्डे, हिराबाई लक्ष्मण गांगुर्डे, विश्वनाथ मोतीराम गांगुर्डे, संजय सोमा गांगुर्डे, मीनाबाई संजय गांगुर्डे, कृष्णा सोमा गांगुर्डे, योगिता कृष्णा गांगुर्डे, हेमंत देवीदास गांगुर्डे, गणेश राजाराम गांगुर्डे, युवराज संजय गांगुर्डे, सागर सीताराम पवार आणि समस्त गोपापूर, अभोना व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाराजांचं हे प्रथम पुण्यस्मरण, ज्यांना आपण खऱ्या अर्थाने आज श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, शेवटची ते वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण देवीदास महाराज गांगुर्डे यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा हा सोहळा या परिवाराने, त्यांच्या मुलांनी, परिवाराने सगळ्यांनी मिळून अत्यंत थाटामाठामध्ये त्या ठिकाणी साजरा केला. खरं तर स्वर्गातून सुद्धा त्या ठिकाणी ते आपल्या मुलांसाठी धन्यवाद देत असतील, आपल्या परिवारासाठी धन्यवाद देत असतील. का तर एवढा सुंदर देखणा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन या परिवाराने केलं. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. आणि त्या निमित्ताने सर्वच गुणीजन मंडळी, आमचे बाळासाहेब महाराज शाने असतील, चंद्रकांत महाराज देवकर असतील, त्यानंतर आमचे केशव महाराज असतील, त्यानंतर मिरजकर माऊली असतील, आणि ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग आला आमचे छोटे बंधू श्री हरिभक्तपरायण पवन महाराज असतील, त्यांच्या परिवारातील सगळेच आमचे काका असतील, आई असतील, सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, कीर्तनमाला यूट्यूब चॅनल या सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.